स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर तालुक्यातील आळसंद गावचा राज्यात डंका, मिळवले 1 कोटींचे बक्षीस। माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक। गावात जल्लोषाचे वातावरण। काय म्हणाले सरपंच, अधिकारी व गावकरी। आमदार सुहास बाबर यांनीही केले विशेष अभिनंदन। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। खानापूर तालुक्यातील आळसंद गावची मान अभिमानाने उंचवलेली आहे, कारण माझी वसुंधरा अभियानात गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। आज जर बघितलं तर या ठिकाणी जल्लोषी वातावरण आहे। आपल्यासोबत सरपंच आहेत। आज जे अभूतपूर्व यश मिळालं, काय सांगाल? खरं तर ह्या गावातील सर्व ग्रामस्थ असतील, सर्व युवक मंडळी असतील, यांचं फार मोलाचं सहकार्य ह्या अभियानामध्ये लागलं आणि आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो आहे की आमचं गाव ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज पोचते आणि महाराष्ट्रामध्ये आमचं गाव प्रथम येतं आहे आणि आम्हाला 1 कोटी रुपये इतकं बक्षीस देखील शासनामार्फत आम्हाला मिळतं आहे। त्यामुळं फार मोठा आनंद होतो आहे। गावातील सर्वच ग्रामस्थांच्यामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। गेल्या काही महिन्यापासून आज तुम्ही जे अभियान राबवलं, हे अभियान राबवताना लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला, काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली? सर्व लोकांनी आम्ही ज्या आव्हान करत होतो त्या आव्हानाला प्रतिसाद प्रत्येक लोकातून, शाळेतील मुलं असतील, आमचे श्रीनाथ विद्यामंदिर असतील, प्राथमिक मराठी मुलांची शाळा, आमचे महिला बचत गट, सर्व अंगणवाडी सेविका, या सर्व आमची बी टीम असेल, यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली लोकांच्यामध्ये आम्ही पोचू शकलो आणि जनजागृतीसारखे अनेक उपक्रम आम्ही राबवू शकलो। खरं तर कागदावरती हे अभियान न घेता प्रॅक्टिकलपणे हे अभियान ताकदीनं राबवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आमच्या सर्वच ग्रामपंचायतच्या टीमनं केला। काल या ठिकाणी आपला प्रथम क्रमांक आल्यानंतर गावात जल्लोषी वातावरण झालं। आता पुढं पुरस्काराचं स्वरूप कसं असणार आहे, काय बक्षीस मिळणार आहे ते देखील सांगा। येत्या 21 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यावरण मंत्री महोदय आणि विविध विभागाचे सर्व सचिव यांच्या माध्यमातून 21 तारखेला मुंबई या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे आणि त्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे। आज जर बघितलं तर ग्रामस्थांचं देखील यात सहकार्य आहे, प्रशासनाचे अधिकारी देखील आहेत। ग्रामविकास अधिकारी म्हणून तुम्ही काम करत असताना आज जो यश मिळवलं, कसं पाहता याकडे? नाही, ग्रामपंचायत आळसंद 5.0 मध्ये गेल्या वर्षापासून चांगल्या प्रकारे लोकांचा सहभाग आणि मदत सहकार्याला लाभल्यामुळे यामुळे आम्ही हे यश एवढं मोठं संपादन केलेलं आहे। आज जर बघितलं तर अभूतपूर्व असं यश आहे। गावामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, 1 कोटीचं बक्षीस मिळणार। अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आत्तापर्यंत गावकऱ्यांनी आणि गावातील सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, सर्व ग्रामस्थांनी जे काही कष्ट केलं त्या कष्टाचं फळ म्हणून या ठिकाणी आम्ही यशस्वी झालो आणि आम्हाला महाराष्ट्रात 1 नंबरचं पारितोषिक मिळालं आणि त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं, सर्व या अभियानात भाग घेतलेल्या सर्वांचं आळसंद ग्रामपंचायत वतीनं धन्यवाद मानतो। आज जर गावामध्ये बघितलं तर वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले, वनराई असेल किंवा इतर जे काही उपक्रम आहेत ते राबवण्यात आले, त्याकडे कसं पाहताय? हे पहा, आत्तापर्यंत आम्ही आमच्या आळसंद गावामध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। मग ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान असेल, तंटामुक्ती अभियान असेल, हागणदारीमुक्त गाव अभियान असेल, या गावानं बक्षीस घेतलेलं आहे। परंतु आत्तापर्यंत कसं होतं की टीम पाहायला यायची, टीम बघून जायची आणि नंबर काढायची, परंतु माझी वसुंधरामध्ये केलेलं काम, त्याचा फायदा काय झाला, होतोय का नाही, असं बरंच प्रत्येक त्याला मार्क्स होते आणि ते मार्क्स
सुरुवातीला मिळत नव्हते तर ते शेवट काम बघून मिळत होते, ते कामाची जोपासना किती होते हे बघून मिळत होते आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. त्याबद्दल आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे. खरं तर आता सध्या काळाची गरज आहे, झाडे लावणे, झाडे जगवा असा संदेश आहे. आज वनराई निर्माण झाली आहे, भविष्य या ठिकाणी निर्माण होत आहे. नक्कीच आजी वृक्षारोपण ही आत्ता काळाची गरज आहे. जसे वातावरण बदल जे होत आहेत त्या वातावरण बदलाला आपण जर मात करायची असेल तर वृक्षारोपण ही आत्ता काळाची गरज बनलेली आहे. आणि माझी वसुंधरा अभियानामध्ये आसमध्ये फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे आपण. आणि देवळासारखा उत्तम प्रकल्प या ठिकाणी आपण उभारू शकलो या अभियानाच्या माध्यमातून, याचा मला सार्थ अभिमान आहे. आज जर बघितलं तर अनेक ठिकाणी पाणी वाहून जातं. पाणलोट क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, अनेक बंधारे या ठिकाणी केलेले आहेत. कसं आपण वेगवेगळ्या CSR कंपन्यांच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून आपण विविध वड्यांचे खोलीकरण करून रुंदीकरण करून पाणी वाढवण्यासाठी त्याचं आपण या अभियानाच्या माध्यमातून बऱ्याच काम केलेलं आहे. व येत्या काळात या अभियानाच्या माध्यमातून या पंचमहाभूते आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, याच्यावर या बक्षिसाच्या माध्यमातून उत्कृष्ट आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार हे आज आळसण गावाला ग्वाही देतो. खरं तर या अभियानात शाळेचा देखील महत्त्वाचा वाटा आहे, शिक्षकांचा देखील. काय नेमकं सांगाल, आज यश मिळालंय, आज तुमचा आनंद आहे? माझी वसुंधरा अभियानांतर्गत जे वर्षभर उपक्रम होते ते उपक्रम शाळेच्या परिसरामध्ये आम्ही राबवत होतो आणि त्यामध्ये 100% शाळेने अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. सहकार्य करण्यामागे आम्हाला ग्रामपंचायतीचे सरपंच अजितभैया जाधव यांचंसुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालं आणि शाळेची जे काय गुणदान होतं त्याच्यामध्ये आम्ही 100% हिराणीनं भाग घेऊन त्या अभियानाला एक प्रतिसाद म्हणून शाळेचा एक चांगले मार्किंग केलं आणि आज राज्यामध्ये आपलं आळसण गाव चमकलं, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आज जर बघितलं तर तुम्ही शिक्षक तर आहातच, पण सामाजिक उपक्रम म्हणून तुम्ही वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी असताय. आज जे यश मिळालं आहे त्यात तुमचा देखील मोठा सहभाग आहे. आज मिळालेलं यश हे अतिशय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असं यश आपल्या आळसण गावाला मिळालेलं आहे. आणि या पाठीमागं गावातील ग्रामपंचायतीचे तरुण तडफदार सरपंच महोदय अजित भैया जाधव त्यांची सर्व टीम, आजी माझे सर्व पदाधिकारी आहेत, आमच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सगळे विद्यार्थी, प्राथमिक शाळेचे सर्व बंधू भगिनी आणि गावातील एकूण सर्व विभागातले कर्मचारी यांचं योगदान या अभियानामध्ये. खरं तर हे अतिशय व्यापक स्वरूपाचं असं अभियान आहे. केवळ एका घटकावर काम करणार असं नाही. जल, वायू, अग्नी, पृथ्वी अशा वेगवेगळ्या पर्यावरण, निसर्ग सगळ्याच बाबीवर काम या अभियानामध्ये अत्यंत बारकाईनं करावं लागलं आणि त्या ग्रामपंचायतीच्या टीमनं अतिशय बारकाईनं हे अभियान राबवलं. आणि याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये चालत आलेलं काम किंवा लोकांचा सहभाग यालाही श्रेय या ठिकाणी द्यावं लागेल. आणि हे मिळालेलं अभूतपूर्व यश हे संपूर्ण ग्रामस्थांचं आहे. आणि विद्यालयाचा जो वाटा होता, काही गुणांकन होतं, ते गुणांकन पैकीच्या पैकी मिळवण्यासाठी आम्ही दोन्ही शाळांनी परिपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. खरं तर विद्यार्थ्यांचा फार मोठा सहभाग वाटा, वृक्षारोपण असेल, पर्यावरणपूरक इतर उपक्रम असतील किंवा स्वच्छता अभियान असेल, यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत हिरिरीने या ठिकाणी सहभाग घेतला. आणि एकूणच हे मिळालेले यश हे संपूर्ण गावाचं आणि ग्रामस्थांचं आहे आणि आम्हा सर्वांना या मिळालेल्या यशाबद्दल अतिशय आनंद होतो. अभियानामध्ये सर्व सेविका मदतनीस यांनी सहकार्य केलं आणि सर्वांनीच केलं. तरी आम्ही या नंबर आला, या अभियानाचा पहिला नंबर आला, त्याबद्दल मी अभिनंदन. आज अभिमानाचा क्षण आहे तुमच्यासाठी. काय वाटतं तुम्हाला आज? खरंच म्हणजे अभिमानासारखी गोष्ट आहे की म्हणजे आवडलं आम्हाला ही की अभियानात नंबर आला पहिला. आणि आरोग्य विभागाचं सगळ्यात पहिला आम्हाला ग्रामपंचायतीकडून सगळं सहकार्य मिळतंच आणि आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतच होतो. आणि आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आमच्या आशा वर्कर, आमच्या आमचे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि आमच्या CHO मॅडम यांच्याकडून आम्ही सर्व सोयीसुविधा सर्व लोकांना दिलेत आणि त्याचा लाभ सगळ्या पुरेपूर ग्रामपंचायत आणि बाकी सर्व लोकांनी घेतलेला आहे. या ठिकाणी बघितलं का, या लोकांच्या बरोबर गावकऱ्यांचा देखील यात मोठा सहभाग आहे. आज काय वाटते तुम्हाला? आजचा दिवस खरं तर अतिशय भाग्यवान मानावं लागेल, कारण आळसणसारख्या ग्रामीण भागातून पुऱ्या महाराष्ट्रात प्रथम क्रमांक येतो आहे. आणि खरंच तर आज या गावची परिस्थिती बघितली तर खरंच गाव बदललं आहे. आणि याला कारण का असेल तर ग्रामपंचायत आळसण असेल, अंगणवाडी सेवक असतील, श्रीनाथ विद्यामंदिर आळसणचे विद्यार्थी असतील, मराठी शाळेचे विद्यार्थी असतील, सर्वांच्या आणि ग्रामस्थ यांच्या सगळ्यांच्या सहयोगानं हा आजचा दिवस खरं तर बघायला आम्हाला मिळाला. आम्हाला अभिमानानं सांगावं लागेल की आमच्या आळसणसारखे ग्रामीण भागातलं गाव आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला येतं आहे. इथून पुढच्याही काळामध्ये अशीच प्रगती गावामध्ये होईल आणि लोकसहयोगातून बरीचशीच कामं
बरेचसेच उपक्रम या गावात मार्फत राबवले जातील आणि जास्तीत जास्त प्रमाणात गाव कसं आदर्श ठरेल याच्यासाठी सर्व नागरिक, सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी असतील, अंगणवाडी सेविका असतील, ग्रामपंचायत असेल, अन्य संस्था असतील, सहकार्य करतील एवढं मला आशा आहे. या अभियानामध्ये जे जे लोक सहभागी झाले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि आज आळसंद गावाचा पोलीस पाटील या नात्याने मला अभिमान आहे की आळसंद गावचा माझी वसुंधरा अभियानामध्ये प्रथम क्रमांक आला. आणि हे अभियान राबवण्याचा शासनाचा उद्देश असा होता की जी वसुंधरामध्ये जे प्रदूषण झाले या पंचमहाभूतामध्ये पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी ह्यामध्ये सुधारणा व्हावी, यातील प्रदूषण कमी व्हावं आणि याविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकांनी या गोष्टीची जागरूकता निर्माण होऊन या गोष्टीमध्ये सुधारणा करून आपल्या जीवनामध्ये एक चांगलं आरोग्य, स्वास्थ्य आणि ही पृथ्वी ही प्रदूषणमुक्त होण्यासाठी जे अभियान राबवलं त्या अभियानाचे या ग्रामपंचायतीने चळवळीत रूपांतर करून हे अभियान यशस्वी केलं आणि प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य आणि गावकऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आज जर हे यश मिळवलं असलं तर पुढं देखील जायचं आहे, काय अपेक्षा आहे तुमच्या गावकरी म्हणून? मी प्रथमतः माझी वसुंधरा अभियानात आळसंद गावाला जो प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल सरपंच आणि त्यांची टीम यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आज आळसंदच्या इतिहासात हा सुवर्ण क्षण आहे आणि आळसंद ग्रामपंचायतची टीम त्यांनी जे अहोरात्र कष्ट केलं, जे प्रयत्न केले, त्यांना साजेसं यश मिळालं आणि त्यांच्या हातून भविष्यातही अशाच संकल्पना राबवून जेणेकरून आळसंदचा नावलौकिक महाराष्ट्रभर गाजला पाहिजे अशी एक छोटीशी आशा व्यक्त करतो. अपेक्षा काय आहेत अजून? आता हे यश मिळवलं, यावर न थांबता आता पुढं काय करावं गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, ज्या काय राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या अशा नवीन नवीन संकल्पना, योजना येतात त्या प्रभावीपणे राबवून जेणेकरून प्रदूषण, शेतीविषयक जे काय सुधारणा करता येतील त्यात ग्रामपंचायतीनं सहभाग घेऊन गावचा नावलौकिक वाढवा असं मला वाटतं. खरोखर गावाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यामध्ये गावातील सरपंच आणि त्यांचे सदस्य यांच्याबरोबरच जे समाजसेवक आहेत आणि तरुण पिढी, त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल, आशा वर्कर असतील, मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, त्याचबरोबर हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी यांनी झोकून देऊन सर्वांनी काम केलं आणि त्याची ही पोचपावती म्हणजे हागणदारी मुक्त गावापासून आजचा हा जो माझी वसुंधरामधील राज्यामध्ये प्रथम क्रमांक इथंपर्यंतचा जो बहुमान आहे तो अतिशय गावाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे आणि गावाचा यामध्ये मोठा अभिमान आहे. आज आम्हाला आमच्या आळसंदकरांना सर्व अभिमान आहे की आज आमच्या गावामध्ये सुवर्णाक्षराने लिहावा असा आजचा दिवस आहे की आमचं गाव बदलतं आहे आणि आज आमचं गाव आज महाराष्ट्राच्या नकाशावरती येतं आहे. आम्हाला सर्व आळसंदवासियांना एक अभिमान आहे की आमचं गाव नक्की बदलतं आहे. कारण थोडे जे 8-10 दिवस झाला आपण बघितलं, जरी राजकीय बघितलं तर आजपर्यंत जिल्हा परिषदेचा सदस्य आमच्या गावामध्ये नव्हता, पण हिम्मत भाऊंच्या रूपानं आम्हाला जिल्हा परिषद सदस्य मिळाला सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली. हा आनंद आमच्या अजून मनामध्ये आहे. तोपर्यंत आमच्या गावाचा आज महाराष्ट्रामध्ये डंका वाजतोय. हा एक अभिमान दुसरा आळसंदवासियांच्यासाठी फार मोठा आहे आणि नक्की आमच्या आळसंदवासियांना एक असं वाटतंय की आमचं गाव एक वेगळ्या दिशेनं निघाले आणि आमचं गाव बदलतंय असा आम्हाला अभिमान आहे. आज पुढील दिशा काय असेल? गावामध्ये वेगवेगळी विकास कामं झालेली आहेत आणि पुढील काय तुमची भूमिका असेल? इथून पुढच्या काळामध्ये गाव असंच देश पातळीवर कसं नेण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी असेल, सर्व ताकदीनं काम करू आणि इथून पुढचे सर्व अभियान गाव आमचं नंबर 1 ला कशा पद्धतीने येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की माझी वसुंधरा अभियानात गावाने प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर अजून देखील गावामध्ये मोठमोठ्या योजना आणून त्या देखील यश मिळवू असं यावेळी सरपंचांनी सांगितलेलं. कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, आळसंद विटा. खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघाच्या दृष्टीनं आज खूप मोठी ऐतिहासिक घटना आपल्या या तालुक्याच्या दृष्टीने घडलेली आहे. आळसंद हे गाव माझी वसुंधरा या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये पहिलं आलंय. 3 ते 5 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये आळसंद प्रचंड मोठं कष्ट घेऊन
माझी वसुंधरा ह्या ज्यामध्ये पहिल्या आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेले 1 वर्ष झालं या अभियानामध्ये राज्यात पहिलं यायचा असा चंग असनच्या सगळ्या ग्रामस्थांनी बांधला होता आणि ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं कष्ट घेतले तर ते आमचे सहकारी मित्र सरपंच अभिनंदन जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी, मग उपसरपंच असतील, ग्रामपंचायतचे सगळे बॉडी असेल, गावातले सगळे त्यांचे सहकारी असतील, सगळ्यांनी गट तट विसरून ह्या अभियानामध्ये ताकदीनं भाग घेऊन गावाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग त्या अभियानामध्ये ज्या गोष्टींचा समावेश होता, मग 2 एकरामध्ये देवराई उभा करणं, चार्जिंग स्टेशन उभा करणं, सीड बँक तयार करणे, पाण्याचा ताळेबंद आखणे, अशा अनेक क्रायटेरियावरती ही स्पर्धा पार पडली होती आणि खूप मोठं यश त्या अळसंद गावाला मिळाले. लोकसहभागातून जलसंधारणाची कामं करणं, वृक्षारोपण करणं, अशा अनेक आघाड्यावरती ही स्पर्धा पार पडली. अळसंद गाव प्रचंड मोठी एकी दाखवून ह्या गावानं हे खूप मोठं यश मिळवलंय. आज गाव राज्याच्या नकाशावरती आलंय. मी तमाम सगळ्या गावकऱ्यांचं, सगळ्या त्या कारभाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. माझ्यासाठी मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यांना खूप मोठं यश या लोकांनी मिळवलं, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीने अळसंद गावचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. मी दुसरं अभिनंदन करेन खानापूर पंचायत समितीचं. खानापूर पंचायत समितीचे BDO साहेब, त्यांचा सगळा स्टाफ, त्यांचे सगळे HOD, या सगळ्यांचं मी तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करेन. माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये आपल्या पंचायत समितीनं विभागामध्ये पहिला क्रमांक पटकावला. मी 10 वर्ष या पंचायत समितीमध्ये कामकाज केलंय. यशवंत पंचायत अभियानमध्ये ही पंचायत समिती राज्यात पहिली आली होती. त्याच पद्धतीनं काम करत घेऊन अगदी प्रशासकीय काळामध्ये अत्यंत चांगला कारभार ह्या सगळ्या मंडळींनी केला आणि त्याचं फलित म्हणून मला असं वाटतं की यशवंत पंचायतला पण ही पंचायत समिती विभागात पहिली आले, राज्यात पहिली येण्याचं मला अपेक्षा आहे. पण माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये सुद्धा खानापूर पंचायत समिती विभागात पहिली आल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी अभिमानास्पद आणि माझी छाती अगदी अभिमानानं भरून येईल असं काम केल्याबद्दल मी तमाम अळसंदकरांचं आणि खानापूर मधल्या सगळ्या नागरिकांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानेन. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.